सुरुवात झालेली आहे ते सरपंच संतोष देशमुख यांचा परिवार सुद्धा या ठिकाणी पोहोचलेला आपण बघतोय। काल सुद्धा रेणापूरच्या मोर्चामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि आज बीडमध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सहभागी होत आहेत। कारण हा लढा कुठल्या जातीचा नाही, हा लढा मराठी माणसासाठी आहे। हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आणि संविधानाने चालणार आहे। आज आव्हाडसाहेब असतील, आदरणीय सुरेश अण्णा असतील, आमचा संदीप क्षीरसागर असेल, जात म्हणून नाही तर आपला माणूस म्हणून संतोष अण्णांच्या पाठीशी आहे। त्यामुळे कोणी कितीही मोठा असला तरी महाराष्ट्राच्या जनतेने घाबरायचं नाही। अण्णांच्या मारेकऱ्यांना अशीच झाली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय अहिल्या। स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, तुमच्यामुळे कार्यक्रम डिस्टर्ब होणे, खाली बसा अगोदर, खाली बसा। या ठिकाणी माजी आमदार सय्यद सलीम भाई या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे। स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण खाली बसायचंय। स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती, खाली बसा। या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे। स्टेजवरच्या सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण खाली बसायचंय। स्टेजवरच्या सगळ्या मान्यवरांना विनंती, खाली बसा। आहे तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा, जिथं असाल तिथं खाली बसा। इनके हत्यारों को फांसी की सजा होना चाहिए और संतोष अन्ना के कुटुंबों को न्याय मिलना चाहिए। इसके लिए आए हुए महाराष्ट्र के सभी नेतागण, बीड जिले की सभी प्रमुख कार्यकर्ता भाई और बहनों, संतोष अन्ना के हत्या में स्थानीय पुलिस की गलती की वजह से संतोष अन्ना की हत्या हुई, ऐसा मेरा ठाम मत है। क्योंकि 6 तारीख को बीड मिल के जो मुकदम थे, वहां के बॉडीगार्ड थे, उनके साथ जो मारपीट हुई, उन्होंने जब पुलिस स्टेशन में गए तो वहां पर उनकी फरियाद नहीं लेते हुए सिर्फ एक कायदे में अमेंडमेंट किया है। अमेंडमेंट किया है। सर्वांना विनंती आहे, नाही गोंधळ करू नका प्लीज। हे बघा, गोंधळ करू नका, सर्वांना नम्र यशस्वी व्हायचा आहे, कोणीही असा गोंधळ करू नका, विनंती आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती आहे। आपण गोंधळ, खाली बसा, खाली बसा, खाली बसा, सर्वांना विनंती आहे, बसा खाली, खाली बसा, आहे तिथं खाली बसा। धन्यवाद, खाली बसा प्लीज, आभारी आहोत आपले, खाली बसा प्लीज, बसा खाली, धन्यवाद। मध्ये उभं राहिलेल्या सर्वांना विनंती, आपण खाली बसलो पाहिजे। मनोज दादा जरंगे येणार, त्याला येऊन द्या, त्याला येऊन द्या। मनोज दादा पाटील ते येत आहे, त्याला येऊन द्या पुढं। स्टेजच्या बरोबर मध्य भागातून आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रशासनास विनंती येत आहे, त्याला येऊन द्या पुढं। तर संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा निघालेला आहे आणि या विराट मोर्चामध्ये आता मनोज जरांगे पाटील हे सुद्धा पोहोचलेले आहेत। सर्वपक्षीय नेत्यांसोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या मोर्चासाठी उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर आरोपींना तात्काळ अटक करावी हीच मागणी आता या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आहे आणि ही मागणी जोर धरताना दिसतेय। सर्व पक्षीयांचा आक्रोश आणि या सगळ्या पक्षांसोबतच या पक्षांचे कार्यकर्ते आपल्याला इथे बघायला मिळतात। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सुद्धा या सर्वपक्षीय मोर्चामध्ये पोहोचलेले आहेत, त्यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय।
तर मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा कार्यकर्त्यांनी गराडा घातलेला आहे आणि मनोज जरांगे पाटील नेमकं आज आपली काय भूमिका मांडणार आहेत हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण सर्वपक्षीयांच्या आक्रोश मोर्चामध्ये ते सुद्धा सहभागी होत आहेत. त्यांनी सुद्धा याआधी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची जाऊन भेट घेतलेली होती आणि त्यांचं सांत्वन केलेलं होतं. तर हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नाही आहे, तर हा मोर्चा जी घटना घडली त्या घटनेच्या विरोधामध्ये आहे आणि मारेकऱ्यांना तातडीनं अटक करावी आणि फाशीची शिक्षा देण्याची मागणी सुद्धा या मोर्चेकऱ्यांकडून केली जाते. संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांचा भाऊ, त्यांचा कुटुंबीय या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. ज्या पद्धतीने सध्याचा तपास सुरू आहे त्यावरती समाधानी नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि आता मनोज जरांगे पाटील हे सुद्धा यामध्ये सहभागी होताना दिसतात. हाच बीड जिल्हा आणि आसपास मराठवाड्याचा जो भाग आहे, जो परिसर आहे, याच भागामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन उभं केलं होतं आणि हेच मनोज जरांगे पाटील आता बीडमध्ये या सर्वपक्षीय आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेले दिसत आहेत. त्यामुळे मराठा आंदोलक सुद्धा मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि इतर कोणत्याही मागण्या न करता एकच मागणी या सगळ्यांकडून केली जाते, ती म्हणजे बीडमध्ये जे हत्याकांड झालं, संतोष देशमुख यांना ज्या पद्धतीनं मारलं गेलं, त्यांच्या मारेकऱ्यांना तातडीनं अटक करा. आम्हाला सांगितलं जातं दोन समाजातला तेढ आहे. कुणी म्हणतं वंजाराचं भांडण आहे, कुणी म्हणतं मराठ्याचं भांडण आहे. हे भांडण वंजारा मराठ्याचं नाही. आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा. तर मनोज जरांगे पाटील हे व्यासपीठावरती पोहोचलेले आहेत आणि सर्वपक्षीय नेते सुद्धा त्यांच्या सोबत असलेले आपण पाहतोय. तर दुसरीकडे बीड मधल्या याच आक्रोश मोर्चाची ही ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य आपण बघतोय. अत्यंत विराट आणि आक्रमक असं स्वरूप या मोर्चाचं, कारण मोठ्या संख्येनं गावागावांमधून हे सगळेजण ग्रामस्थ यामध्ये सामील झालेले आहेत आणि या सगळ्या